आपल्या व्हायरल रील कॉन्टेंटमधून कधी पुणेरी टोमणे मारत तर कधी भाषेचा योग्य वापर करून आपल्या चाहत्यांना सामाजिक मेसेज देणारा अथर्व सुदामे हा मात्र यंदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. कारण गणेश उत्सवाआधी त्याने एक रील त्याच्या इंस्टाग्रामवर प्रसारित केली होती. ती रील काय आहे आपण पाहूया. दादा, ही मूर्ती कशी दिली? भक्तिभावाने दिली. नाही म्हणजे केवढ्याला आहे? 2100 रुपये. ठीक आहे, मग ही बुक करा. हो, करतो लगेच. अब्बू, अम्मी ने आपके लिए खाना भेजा है. हा पुढं पण मूर्तीचं दुकान आहे, तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती. म्हणजे असं काय, काय याला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला? हो का? नाही पण गणपती रंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना? हो, कायमच असतात. माझे आब्बू सुद्धा हेच काम करायचे. माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं, जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा. आपण वीट व्हावं, जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा. आपण फुल व्हावं, जे हारात सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा. द्या ही मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. या रीलवरती त्याला बरेच ट्रोल्स यायला लागले, त्याला शिव्या यायला लागल्या आणि आता मात्र यामध्ये ब्राह्मण महासंघाने सुद्धा यामध्ये उडी टाकली आहे. त्यांचं म्हणणं आहे ज्या विषयावरती तुम्हाला माहिती नाहीये त्या विषयावर तुम्ही बोलायला नको. आणि यानंतर आता अथर्व सुदामेने माफी मागितली आहे आणि ती माफी काय आहे ते पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे. पण बरेच लोक नाराज झाली, त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये. तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या. मी आतापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत, मराठी संस्कृतीवर आहेत, मराठी भाषेवर आहेत. म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर, संस्कृतीवर व्हिडिओ केलेत. त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय. पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो आणि आतापर्यंत तुम्ही माझ्यावर जसं प्रेम केलंय तसंच कायम ठेवा. धन्यवाद. गेल्या काळात असे जे सोशल इन्फ्लुएन्सर्स आहेत ते आपल्या रील कॉन्टेंटच्या माध्यमातून विविध प्रकारचे मेसेज देतात. जसं की अथर्व सुदामे असो किंवा अनेक बरेच कलाकार आहेत जे आपल्या कॉन्टेंटच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचं मेसेज देत असतात. मात्र जेव्हा ते असा काही मेसेज टाकतात त्यांच्यावरती कॉन्ट्रोवर्सी होते. आणि या विषयावर मग तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.